मुसळधार पावसामुळे पालघरमधल्या अनेक भागांमधलं जनजीवन विस्कळीत झालंय। केळवे इथल्या मोरपाड्यामध्ये पावसाचं पाणी मोठ्या प्रमाणावर साचलेलं आहे। घरातलं अन्नधान्य आणि इतर संसारोपयोगी वस्तूंचं त्यामुळे मोठं नुकसान झालंय। इथल्या स्थानिक नागरिकांवर चिखलात राहण्याची वेळ आलेली आहे। प्रशासकीय अधिकारी इथं फिरकलेले नाहीत आणि कुठलीही मदत आम्हाला मिळालेली नाही असा आरोप स्थानिक करतायत। इथल्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रवीण बाबरे यांनी। पालघर जिल्ह्यामध्ये मागील 4 दिवसांपासून हा जो पाऊस बरसत होता, या पावसामुळे पालघर जिल्ह्यात सकल भागांमध्ये पाणी साचायला लागलेलं होतं। मुंबई अहमदाबाद हायवे म्हणा की पालघर जिल्ह्यातील जी गावं म्हणा, या गावांमध्ये पाणी साठायला लागलं होतं। माझ्या मागचा जो हा परिसर बघत असतात, या परिसरामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी राहिलं। जवळपास 16 ते 17 घरं आहेत, या घरामध्ये सुद्धा पाणी गेलं होतं। आपल्यासोबत काही ते स्थानिक महिला आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात। ताई, इथे पाणी साचलेलं काय म्हणाल? पाणी खूप साचलेलं, आमची नुकसान जाम झाली। आमचे कपडे भिजले, तांदूळ भिजले, सगळं आमचं चूल पेटवायला जागा नाही। शासनाकडनं काही मदत वगैरे आपल्याला मदत पाहिजेत आम्हाला। शासनाकडनं कोण आलं होतं का आपल्याला भेटण्याला? सरपंच आले, बस दुसरं कोण नाही आले। काही घरामध्ये कुठे कोणाच्या घरामध्ये गेले, वरती राहिले, जाऊन राहिले। पाणीच झाला नाही, जास्त छातीच्या वरती पाणी चढला। मग कोणाच्या त्या घरात रात्रीचं जाऊन राहिले, चूल पण पेटवायला जागा नाही त्यांना। घरामधलं जे सामान वगैरे सगळं बहुतेकांचं सगळं भिजलं, तांदूळ पासून सगळं भिजले, कपडे सगळं सर्व। खूप विकट परिस्थिती होती। 4 दिवसापूर्वी हा संपूर्ण परिसर भरला होता। जिथे आपण उभे आहोत हा पण परिसर कुठलाच दिसत नव्हता, हा रस्ताही दिसत नव्हता। इकडच्या लोकांनी जेव्हा मला फोन केला त्यावेळेला मी ज्या इकडे आलो त्यावेळेला मला तिकडे जेसीबी आणावं लागलं आणि रस्ता तोडावा लागला की जेणेकरून हा पाणी ओसरेल। आणि हळूहळू आज 3 दिवस झाले कंटिन्यू हे जी घरं बघताय ती संपूर्ण अर्धी घरं जवळजवळ बुडलेली होती। ह्या घराच्या लोकांना आपण अन्नधान्य जे काही पुरवता येईल ग्रामपंचायतच्या माध्यमातून मी स्वतः आणि आमचे ग्रामस्थ देखील आज आपण 5वा दिवस आहे, आपण कंटिन्यू अन्नधान्य पुरवतोय। परंतु आमच्या गावामध्ये फक्त ही 17च घरं नाहीत, तर आमच्याकडे मोरपाडा असेल, देवीपाडा, सुभाषनगर आहे, धावंगेपाडा आहे, अशी 4-5 पाडे आहेत जे तिथे डॅमेज झालेले आहेत। स्थानिक पातळीवर कुठे मदत मिळाली होती का? जिल्हा प्रशासन म्हणा किंवा पंचायत समिती, जिल्हा परिषद म्हणा? नाही, अजूनपर्यंत तहसीलदार आताच मगाशी येऊन गेले, त्याच्या आधी पण येऊन गेले, तलाठी, सर्कल, मंडळ अधिकारी सगळे येऊन जात आहेत, पण अजूनपर्यंत शासकीय मदत ही आपल्याला मिळालेली नाहीये या भागामध्ये। प्रवीण बाबरे, लोकशाही मराठी, पालघर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।